सोलापूर जिल्ह्याच्या जीवनवाहिनीशी जोडलेले उजनी धरण पावसाळ्यात चांगल्या पाणी साठ्याने भरते। धरणातून शेतीसाठी तसेच विविध कारणांसाठी पाणी उपलब्ध होते। मात्र दुसरीकडे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वेळोवेळी गंभीर होताना दिसतो। त्यामुळे उजनी दरवर्षी भरते, मग सोलापूरकरांच्या घशाला कोरड का पडते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। उजनी धरण सोलापूरच्या पाणी व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। धरणातील पाण्यावर शेती, पिण्याचे पाणी, विविध औद्योगिक गरजा अवलंबून आहेत। मात्र धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा, नियमित आणि नियोजनबद्ध वापर का होत नाही, हा प्रश्न सातत्याने चर्चेत येतो। धरण भरते पण पाणी घराघरात पोहोचते का? पाणी प्रश्नाचा विचार केवळ धरणातील पाणीसाठ्याच्या आधारे करता येत नाही। धरणात पाणी असणे आणि ते पाणी प्रक्रिया करून नियमितपणे नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचणे या दोन वेगळ्या बाबी आहेत। जलवाहिन्यांची क्षमता, पाणी उपसा केंद्रे, जलशुद्धीकरण प्रकल्प, वितरण व्यवस्था, गळती, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक, स्थानिक पातळीवरील नियोजन या सर्व बाबींचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो। त्यामुळे उजनी भरले म्हणजे सोलापूरचा पाणी प्रश्न सुटला असे सरसकट म्हणता येत नाही। गळती आणि अपव्ययाचा मुद्दाही महत्त्वाचा। शहरातील तसेच ग्रामीण भागातील जुन्या जलवाहिन्या, पाणी गळती आणि वितरणातील नुकसान हा पाणी व्यवस्थापनातील महत्त्वाचा प्रश्न। धरणातून उचललेले पाणी शुद्धीकरण करून नागरिकांपर्यंत पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचे नुकसान होत असेल तर उपलब्ध जलसाठ्याचा अपेक्षित फायदा नागरिकांना मिळणार नाही। यामुळे प्रशासनाने पाणी कुठे उचलले जाते, किती शुद्ध केले जाते, किती वितरित केले जाते, किती पाणी गळती अथवा कोणत्या कारणांमुळे वाया जाते याचा पारदर्शक हिशेब जनतेसमोर मांडण्याची मागणी होऊ शकते। उजनीच्या पाण्याचा वापर अनेक क्षेत्रांसाठी होतो। शेतीसाठी पाणी आवश्यक आहे, औद्योगिक विकासासाठी ही पाण्याची गरज असते, परंतु त्याचवेळी नागरिकांना सुरक्षित आणि नियमित पाणी मिळणे ही मूलभूत गरज आहे। त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे शेती, उद्योग आणि पिण्याचे पाणी यांच्यात संतुलित आणि दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे। भविष्यातील लोकसंख्या, हवामानातील बदल आणि पावसातील अनिश्चितता लक्षात घेऊन जलव्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे। उजनीत पाणी असताना सोलापूरकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी दीर्घकालीन, शाश्वत आणि पारदर्शक जलव्यवस्थापन हाच खरा मार्ग आहे। उजनीचा जलसाठा ही सोलापूरची ताकद आहे, मात्र त्या ताकदीचे रूपांतर प्रत्येक नागरिकाच्या घरातील नियमित नळ पाण्यात करण्याचे आव्हान प्रशासनासमोर कायम आहे।